भिवंडी पोलिसांनी गुप्ताला अटक करून पुणे एअरपोर्टला आणलेला आहे आणि पुणे एअरपोर्टवरून अगदी थोड्याच वेळामध्ये आरोपीला भिवंडीला देखील घेऊन येणार आहेत अशी माहिती कळतीये। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। भिवंडी झोन 2 कार्यालयामध्ये आरोपीला घेऊन येतील अशी देखील माहिती कळतीये। टीईटी परीक्षेचा पेपर फुटलेला होता आणि त्यानंतर आत्ताच्या घडीची या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। यात सगळ्या संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अधिकचे काय नेमके तपशील मिळतात? आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र जो मुख्य आरोपी होता बिजेंदर कुमार गुप्ता तो फरार होता आणि अखेर बिजेंदर कुमार गुप्ताला भिवंडी पोलिसांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला बिहारहून विमानानं पुणे एअरपोर्टला आणि पुण्याहून आता भिवंडीच्या दिशेनं घेऊन निघाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। साधारणपणे 8,000 रुपयांमध्ये जन्म पेपर छापखान्यातून घेतला होता, तो विकण्यात आला होता आणि त्यानं बिजेंदर कुमार गुप्ताला पेपर दिल्यानंतर बिजेंदर कुमार गुप्तानं पुढे 80,000 रुपयाला हा पेपर विकल्याची माहिती समोर आली होती आणि तेव्हापासूनच त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस जे आहेत ते सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं होतं। तब्बल 6 लाख शिक्षक उमेदवारांचं भवितव्य या सगळ्या परीक्षेमुळे अंधारात आलं होतं, कारण ऐन वेळेला पेपर फुटल्यानंतर पेपर रद्द करण्यात आला आणि त्यानंतर शिक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती। आता या प्रकरणातील खोली जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसते। 12 आरोपींना अटक केल्यानंतर आता जो मुख्य सूत्रधार आहे त्याला पोलिसांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून आता भिवंडीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत। अगदी काही वेळामध्ये त्याला भिवंडीतल्या झोन 2 कार्यालयामध्ये घेऊन पोलीस येतील आणि त्यानंतर तपास जो आहे तो पुढे जाताना आपल्याला दिसेल। या प्रकरणामध्ये आपल्याला जर प्राथमिक जी माहिती मिळाली होती त्यानुसार नरेश कुमार या व्यक्तीनं हा पेपर जो आहे तो छापखान्यातनं फोडला होता आणि त्यासाठी 8,000 रुपये त्याला देण्यात आले होते आणि भविष्यात त्याला आपण प्लॉट देखील देऊ असं मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार गुप्तानं त्याला सांगितलं होतं आणि बिजेंदर कुमारनं 80,000 रुपयांना हा पेपर विकल्याचं देखील समोर आलं होतं। बिजेंदर कुमार गुप्ता असेल किंवा त्याचा जो साथीदार आहे सोनू हे फरार होते आणि त्यांना शोधण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून भिवंडी पोलीस जे आहेत त्यांना दिवस रात्र मेहनत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अखेर या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आता पोलीस त्यांना घेऊन येतील। राज्यात तब्बल 128 केंद्रांवर ही शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला पार पडणार होती, मात्र पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा जी आहे ती लांबणीवर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आता ह्या आरोपीला अटक केल्यानंतर आणखीन जी कनेक्शन्स आहेत किंवा कशा पद्धतीनं हे पेपर फुटीचं सत्र राबवण्यात येत होतं या सगळ्या बारीक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला समोर येताना आपल्याला दिसतील। नक्कीच, त्यामुळे या मुख्य आरोपीच्या चौकशीमध्ये नेमकी काय माहिती समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निलेश या सविस्तर